नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आजही अमेरिकेतल्या अलास्का या राज्यात आहोत। आज आपण ग्लेशियरच्या क्रूज टूर करणार आहोत। बरेच असे ग्लेशियर आहेत जे समुद्राच्या आतमध्ये आहेत। तर असे ग्लेशियर नॉर्मल आपण गाडीने किंवा हायकिंग करून ॲक्सेस नाही करू शकत, तर त्यासाठी क्रूज जातात प्रत्येक किनाऱ्यावरून। तर आज आपण वाल्डीज या शहरात आहोत। शहर नाही आहे, छोटंसं गावच आहे। तिथे समोर पोर्ट आहे आणि तिथनंच क्रूज जाणार आहेत। तर आता पटकन त्या ऑफिसमध्ये जाऊया आपण आणि चेक इन करूया आणि आपले पासेस घेऊया। त्या छोट्याशा लॉजमध्ये थांबलेलो मी। मस्त लॉज आहे। या वाल्डेज या शहरामध्ये हा एकमेव लॉज आहे। एवढं छोटं शहर आहे, शहर नाही गाव आहे हे। आजूबाजूला डोंगर आहेत, ते धुक्याच्या चादरीखाली लपून गेलेले आहेत। खूप सुंदर आहे। आपली ग्लेशियरची क्रूज टूर सुरू झालेली आहे। तिथे मागे पोर्ट होता, तिथून 1 मिनिटच पुढे आलो। थोडा उशीर झाला आम्हाला यायला, म्हणून घाईघाईत आलो। आणि थोडा पाऊस पडतोय बारीक बारीक, त्यामुळे मजा येते, छान वाटतंय। बघा आजूबाजूला हे वाल्डेजचं टाऊन आहे। या लॉजमध्ये काल राहिलेलो आम्ही आणि मस्त आजूबाजूला डोंगर असे आहेत, सुंदर असे। वरच्या डेकवर बसलो होतो इकडे। आता जरा समुद्राच्या आतमध्ये आलेलो आहोत, त्यामुळे थोडा खाली आलोय आणि खूप सुंदर दिसतंय। आतमध्ये लोक बसलेत, पुढच्या डेकवर तर कोणीच नाहीये, आम्हीच दोघं आहोत फक्त। इथे समोर आपल्याला सी ऑटर्स दिसत आहेत। सी ऑटर म्हणजे पाण्यात राहणारी छोटीशी एक प्राण्याची जात आहे। हे साधारण उत्तरेकडच्या थंड प्रदेशातल्या पाण्यात राहतात। आपण या सी ऑटर्सच्या एकदम जवळ आलेलो आहोत। हे बघा, उलटं पाय वर करून बॅकस्ट्रोक करत बसलेले असतात पाण्यात। या आजोबांनी पण एक सी ऑटर पकडलाय छोटासा। मस्त धुकं आहे इथे, काहीतरी आलंय असं वाटतंय, कारण बोट स्लो झाली आणि थांबवली आहे। पुढे जाऊन बघूया आपण काय आलंय ते। अच्छा, हे मच्छीमार इथे मासे पकडतायत, ते दाखवतायत हे काका। या काकू तिथे जाळी टाकणार आणि त्या जाळीतनं थोडं जाळीतनं केक टाकलाय त्यांनी, आणि त्या केकच्या बदल्यात ते मासे देणार। Thanks for letting us watch, guys. Good luck to you. Good luck fishing. मला वाटलं ते मासे देतील, त्याने मासे नाही दिले ना, नुसतं केक घेतले। ते मच्छीमार मतलबी निघाल्या, त्याने केक घेतले नुसते, मासे बिसे काय दिले नाही त्यांना। ह्या ज्या फिशिंग बोट्स असतात त्या कुठल्या तरी कंपनीच्या असतात आणि त्या अशा मच्छीमारांना पैसे देतात की जाऊन मासे पकडून आणा। तर त्यांनी 1 मासा पकडला किंवा 1000 मासे पकडले तर त्यांना पैसे तेवढेच मिळतात, ते तेवढं कंपनीचं नुकसान होतं। इथे समोरचा मस्त धबधबा आहे, मस्त आहे धबधबा। हा वर ग्लेशियरच्या मधून एक वॉटरफॉल येतोय खाली, त्याला अँडरसन वॉटरफॉल असं म्हणतात। मस्त एकदम, ग्लेशियरचं पाणी वितळून धबधबा तयार झालेला आहे इथे। आवाज बघायचा, आवाज किती सुंदर आहे। आता आपल्या कॅप्टन काकांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ यांनी एक कविता रचली आहे आणि ती इथे बोटमध्येच ठेवलेली आहे त्यांनी। ही बघा, ही जी कविता आहे ही या काकांनी रचली होती दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ, आणि त्या पत्नीचं जळलेलं जॅकेट पण तिथे ठेवून दिलेलं आहे यांनी, आठवण म्हणून।
समोरच एक व्हेल दिसलेला आहे. साधारण 5 मिनिटांनी वर येतो. त्यामुळे सगळे फिल्डिंग लावून बसले. सगळेजण बाहेर येऊन तयार आहेत व्हेल बघायला. तो बघा, तो बघा, तो बघा. दिसला 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 ना. कसा वाटला वेळ? मस्त. आपण आता कोलंबिया ग्लेशियर या ग्लेशियरला जात आहोत. आपल्या कॅप्टनने सांगितल्याप्रमाणे इथे साधारण इथून 1 मैल मागेपर्यंत तो ग्लेशियर होता 1980 मध्ये, आणि तो आज साधारण 15 ते 20 मैल आतमध्ये गेला आता गेल्या 40 वर्षात. इथे सगळे आईसबर्ग दिसत आहेत त्या ग्लेशियरपासून तुटलेले. खूप मोठा ग्लेशियर होता हा. आता एवढा उरला नाही आहे. आपण जसं ग्लेशियरच्या जवळ जात चाललोय तसं बाहेर वर छोटे छोटे आईसबर्ग दिसत आहेत. बघा इथं सगळ्या आईसबर्ग्स आहेत. बाहेर जाऊन पण दाखवतोच तुम्हाला. तिथे पण सगळे आईसबर्ग आहेत. एक मोठा असा आईसबर्ग आपल्या समोर आलेला आहे आता. चहूबाजूला ग्लेशियर्सच आहेत. ग्लेशियर लँड असं याला म्हणतात. बघ इथे ग्लेशियर, तिथे ग्लेशियर, तिथे ग्लेशियर आहे, इथं पण ग्लेशियर आहे. इथे सगळेजण फोटो काढण्यासाठी उभे राहिलेले आहेत. गणपतीला दर्शनासाठी रांग असते ना तशी, आणि असे वेगवेगळे बोर्ड घेऊन फोटो काढतायत मस्तपैकी. मस्त ग्लेशियरच्या बॅकग्राऊंडला हे सगळं खूप छान दिसतं. इथे या परिवाराने त्या छोट्याशा बाळाला पण आणलंय ग्लेशियर बघायला. सी ऑटरच्या साईजचा बाळ आहे ते, त्याला ग्लेशियर बघायला आणलंय.
आपल्या कॅप्टनचे मी शतशः आभार मानतो, त्यांचे पाय धरून त्यांचे आभार मानतो आहोत. त्यांनी मला ड्रोन उडवायला दिलं. कसले जबरदस्त शॉट्स आले ड्रोनचे. तुम्हाला कसे वाटले हे लगेच मला कमेंट करून सांगा. आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. परत व्हॅल्डेज या पोर्टवर आपण जाणार आहोत. इथून साधारण 3 तास लागतील अजून. आता तर ग्लेशियर लँड आपण सोडणार एक तासाभराने. तोपर्यंत त्याचे छोटे मोठे ग्लेशियर दिसत राहणार आपल्याला. आपल्या मागे पण अजून एक ग्लेशियर आलं आहे. ग्लेशियर सगळे सुंदरच असतात. मस्त असा निळा रंग त्याच्यात उठून दिसतो. वातावरण खूप ड्रामॅटिक झालं आहे आणि इथे सगळेजण फोटो काढत उभे आहेत इथे. You know, if all those tanks up from way before, do you know what? And I was saying that don't live in the basement. That's why you got all that fun. आपण परत पोर्टवर आलेलो आहोत. तेच पोर्ट आहे. आपली टूर खूप मस्त होती. खूप मजा आली. खूप सारे ग्लेशियर्स बघितले. 1-2 शार्क दिसले आम्हाला. शार्क नाही सॉरी, व्हेल दिसले आम्हाला 1-2. सी लायन दिसले, सी ऑटर दिसले, थोडीफार वाईल्ड लाईफ पण दिसली. मजा आली. ओव्हरऑल मस्त होता एक्सपिरियन्स. बोट टूर संपायच्या आधी मी तुम्हाला आमची बोट कशी होती ते दाखवतो. इथे हा मागचा भाग आहे. इथे छोटीशी शेड आहे. इथे बाथरूम आहेत 2. इथे आत मेन सीटिंग एरिया आहे. इथे सगळे ठाण मांडून बसलेले. एकही माणूस हल्ला नाही इथून. इथे डायनिंग एरिया होता. तिथे किचन होतं मागे. डायनिंग एरियामधनं पण कोणी हल्लं नाही. जे बसले ते शेवटपर्यंत बसलेच. इकडे वर कॅप्टन्स डेक होता. तिथे कॅप्टनची केबिन होती. जे आपले थोर्स कॅप्टन, त्यांचं नाव फ्रेड अल्फ्रेडो असं काहीतरी नाव होतं त्यांचं. ती छोटीशी कॅप्टनची रूम होती. इथे पण एक छोटासा डेक होता. इथे वर जाऊन पण एक डेक होता, ते पण दाखवतो तुम्हाला. तर वर चढून छोटीशी जागा होती. इथून समोरचा व्ह्यू दिसत होता आणि तो तर फ्रंट डेक आहे आपल्या ह्याचा बोटचा. ओव्हरऑल खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. खूप मजा आली आणि खूप थंडी होती. खूप वारा होता. धमाल आली एकदम. आणि अशा भागांमध्ये कंटिन्युअस पाऊस असतोच. ढगाळ वातावरण नेहमीच असतं. साधारण वर्षाला मोजून 10 ते 15 दिवसच असतात जिथे पूर्ण निरभ्र असं आकाश असतं आणि सूर्याचा पूर्ण प्रकाश त्या ग्लेशियरवर पडतो आणि ग्लेशियर उजळून निघतो. पण आज आपण नाही होत तेवढे लकी. आत्ता अलास्कामध्ये रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि ती गंमत दाखवतो तुम्हाला. हे बघा, रात्रीचे 10:30 वाजता सूर्य मावळलेलाच नाही आहे अजून. आकाशात सुंदर असे ढग आलेत आणि मागच्या डोंगरांवर तर एवढ्या सुंदर छटा दिसत आहेत. तिथे काय वर्णन करू. आज तसं दिवसभर ढगाळ वातावरण होतं त्यामुळे आपल्याला दिसला नाही सूर्य. आजच काय, मागचे 2 दिवससुद्धा पूर्ण ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला सूर्य दिसला नाही. पण आज आता रात्री झोपायची वेळ झाली आपली, तर मागे बघतो तर सूर्य आहे. काय गंमत आहे बघा. इथे साधारण 1 वाजता रात्री किंवा 1:30 वाजता म्हणजे सूर्यास्त लवकर होतो, पण 1 ते 1:30च्या दरम्यान अंधार होतो पूर्ण. तोपर्यंत संधीप्रकाश असतो आणि सकाळी 4, 4:15 वाजले की पुन्हा उजाडायला लागतं. आता उन्हाळा असल्यामुळे इथे दिवस मोठा असतो आणि रात्र खूप छोटी असते. मला आपल्या केबिनवर जात असताना वाटेत एकदम सुंदर अशी कूल अशी जागा दिसली आहे. इथे कॅम्पिंग करणारे बरेच जण थांबतात. इथे आपल्या मागेच एक कॅम्पर व्हॅन आहे. इथे एक छोटंसं हॉटेल आहे, हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल आहे. आता ते बंद झालं आहे आणि ह्याचा जो मालक आहे हॉटेलचा तो तिकडे मागे राहतो आणि त्याचं ते प्लेन आहे बघा छोटंसं. चार्टर नाही, पर्सनल प्लेन आहे इथे. तिथे पण एक प्लेन आहे. तर त्यानेच आम्हाला येऊन सांगितलं की जेव्हा इथे विंटर असतो तेव्हा अगदी साधारण 7 ते 8 महिने खूप बर्फ असतो की घराच्या बाहेर पाऊल टाकणं पण मुश्किल होऊन जातं. तर अशा वेळी हे प्लेनचा वापर करतात. प्लेनने ते मोठ्या सिटीज असतात तिथे जातात. सामान वगैरे जे काय आणायचं असेल, ग्रोसरीज आणायच्या असतील, डाळ तांदूळ जे काय आणायचे असतील ते आणतात
आणि इथे साठवून ठेवतात. असं असतं या ठिकाणी. म्हणूनही इथे 2-2 प्लेन आहेत त्याच्याकडे. म्हणजे समजा एक खराब झालं तर ते दुसरं प्लेन तरी आहे आपल्याकडे. आजूबाजूचं दृश्य तर खूपच सुंदर आहे. आता सूर्याची किरणं आहेत ती मस्त विखुरली आहेत आणि सुंदर अशा रंगछटा तयार झालेल्या आहेत. मला क्रूज कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपला व्हिडिओ हा कसा वाटला आजचा तो नक्की कमेंट करून सांगा. आपल्या ग्लेशियरचे ड्रोन शॉट्स कसे वाटले, आपला व्हिडिओ आवडला असेल, आपले कॅप्टन आवडले असतील, आपल्या बायकोच्या स्मरणाप्रित्यर्थ कविता लिहिणारे कॅप्टन आवडले असतील तर कमेंट करून ते पण सांगा नक्की. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा इतर लोकांसोबत, म्हणजे त्यांना पण विविध ग्लेशियर्स बघता येतील. आपण भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.